गोड आणि पाकातली चंपाकळी तर आपण नेहमीच खातो, पण आज मी तिखट आणि थोडीशी खारी अशी चंपाकळीची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. चहाचा कप हातात असो किंवा संध्याकाळची छोटी भूक, तोंडाला चव आणणारा एक खमंग आणि कुरकुरीत पदार्थ म्हणजे ही तिखटाची चंपाकळी. पाहायला अगदी फुलासारखी नाजूक, पण चवीला एकदम टेस्टी आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही जिभेची चोचले पुरवणारी कुरकुरीत चंपाकळी. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर सुरुवात करूया. इथे मी पाव किलो मैदा म्हणजेच कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यासाठी 2 टेबलस्पून रवा आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घ्यायची आहे आणि 1 चमचा ओवा हातावर क्रश करून, 1 चमचा जिरे हातावर क्रश करून घालायचे आहेत. इथे कडकडीत 2 मोठे टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालत घट्टसर असा डो मळून घ्यायचा आहे. पीठ छान घट्टच मळून घ्यायचं आहे, फारही पातळ ठेवायचं नाही. थोडा वेळ रेस्टला ठेवून देऊया. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा पिठाला छान मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. जसे आपण पुरीसाठी गोळे करतो तेवढ्या आकाराचे गोळे छान करून घ्यायचे आहेत. इथे मी सगळ्या पिठाचे असे गोळे करून घेणार आहे. आता सगळ्या पिठाचे मी प्रथम गोळे करून घेणार आहे आणि एक गोळा घेऊन पुरीच्या आकारासारखं लाटून घ्यायचं आहे. पुरी लाटताना फारही पातळ लाटायची नाही किंवा फारही जाड लाटायची नाही. अगदी पुरीच्या किंवा छोटा पापड होईल इतपत पुरी लाटून घ्यायची आहे आणि सुरीने याला मधून काप करून घ्यायचे आहेत. गोडाची चंपाकळी तर आपण नेहमीच खातो, पण या प्रकाराने केलेली चंपाकळी एकदा खाऊन पहा. अतिशय क्रिस्पी, क्रंची आणि जिभेला चव आणणारी अशी ही रेसिपी आहे. आता चाकूने मी दाखवले तसं कट करून घ्यायचं आहे आणि याला फुलाचा आकार द्यायचा आहे, चंपाकळीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे कडेपासून दुमडत आतपर्यंत जायचं आहे आणि कडा दाबून घ्यायच्या आहेत. पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला घड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि कडा प्रेस करून अशा प्रकारे मी सगळ्या चंपाकळी तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि राजलक्ष्मी रेसिपी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी एक मी चंपाकळी तुम्हाला इथे करून दाखवते. लाटून झाल्यानंतर चाकूने कडा अशा सुरीने मध्ये काप करून घ्यायचे आहेत आणि कडा दुमडत शेवटपर्यंत जायचं आहे आणि शेवटी कडा प्रेस करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या चंपाकळींना आकार देऊन घेणार आहे. चंपाकळी तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय असावी आणि तेल कडकडीत तापलेलं असावं. त्यामध्ये ह्या चंपाकळ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि सारखं हलवत यांना सारख्या उलटपलट करत चांगलं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा किती छान लेयर सुटलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत यांना सतत हलवत तळून घ्यायचं आहे.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी पाहण्यासाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.